स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा त्र्यंबकेश्वर नगरीत उत्साहात पार पडलाय। या मेळाव्यास कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। हा कार्यक्रम केशव मंगल कार्यालय जवाहर रोड त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झालाय। यावेळी भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी बच्छाव सर हे प्रमुख उपस्थितीमध्ये होते। त्यांनी आगामी त्र्यंबकनगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत ठेवण्याचे आणि जनतेपर्यंत भाजप सरकारच्या विकासाभिमुख योजनांचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे स्वागत भाजप त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष श्री सुयोग वाडेकर व भाजप शहर अध्यक्ष श्री तेजस ढेरगे यांनी केले। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि संघटितपणे काम करून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले। या मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बैठकीदरम्यान पक्ष विस्तार, संघटनात्मक बांधणी, बूथ स्तरावरील कार्य बळकटीकरण, जनतेशी संवाद आणि विजयाचा संकल्प यावर सविस्तर चर्चा झाली। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी आपल्या भाषणात सांगितले की त्र्यंबकेश्वर आणि परिसरात जनतेचा विश्वास हा भाजपच्या कार्यसंस्कृतीमुळे वाढला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजप निश्चितच विजय मिळवेल। या मेळाव्यात अनेक नव्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केलाय। जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरगे यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। सचिन कदम, संतोष पाटील, सूरज पाटील, तुकाराम फसाळे, निलेश गांगोडे, हर्षल माळी, वैभव माळी, उपसरपंच राजाराम बोडके, निलेश झोले, विजय मुर्तडक, विलास कोरडे, गौरव वाघ, अवधूत धामोडे, शीतल मेडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय। सूत्रसंचालन संकेत टोके यांनी केले। विजय संकल्प कार्यकर्त्या मेळाव्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस शरद कासार, त्र्यंबकेश्वर मंडल प्रभारी कैलास कस्तुरे, सुनील अडसरे, ॲडव्होकेट श्रीकांत गायधणी, कमलेश जोशी, जगन भगत, निवृत्ती लांबे, निखिल हंडोरे, संजय शिखरे, प्रशांत गायधणी, शांताराम बागुल, विजय शिखरे, स्वप्नील शेलार, भावेश शिखरे, डॉक्टर दिलीप जोशी, पंकज धारणे, राहुल फडके, राजाराम चव्हाण, कैलास पाटील, लक्ष्मीकांत ठेटे, प्रभाकर जोशी, विजय महाले, दिलीप घोरपडे, पांडुरंग कोरडे, विलास देवरे, अश्विनी अडसरे, स्नेहल भालेराव, त्रिवेणी तुंगार, वैष्णवी वाडेकर, तन्वी तेजस ढेरगे, सुनीता भूतडा, प्रशांत बागडे, रामचंद्र गुंड, सुयोग शिखरे, विशाल माळी, मयूर वाडेकर, विराज मुळे, अंबादास बदादे, सागर उजे, कैलास चोथे, संतोष भुजंग, बाळू मोंढे, राहुल आचारी, राजू पेहरे, संकेत देवरे, धनेश मुंदडा, अनिल खोडे, संदीप दगडे, गोपाळ झोंबाड, बंडू आहेर, प्रशांत तुंगार, प्रवीण पाटील, संतोष डगळे, वेदांग फडके, समीर पाटणकर, बंडू आहेर, अक्षय भांगरे, श्रेयस ढेरगे, पियुष देवकुटे, नीरज शिखरे, ऋषी देवकुटे, श्रीपाद शिखरे, गौतम गायधणी, पियुष देवकुटे, तन्मय वाडेकर, यश शिखरे, श्रीपाद शिखरे, ऋतुराज जोशी, वेदांग जोशी, गौतम गैधाणी, दर्पण देव, बंटी कुरकुंडे, हरिओम मालपाणे, सिद्धार्थ मुर्तडक, नकुल कुलकर्णी, पार्थ मुले, गीतेश लोगावकर, वेदांत सुलाखे, किरण वाघ, गणेश चौधरी, शिवम उपाध्याय, करण त्रिपाठी, चैतन्य पिंगळे, स्वानंद कुलकर्णी, ओम हरळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा संपन्न झालेला आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सतत आपला पक्षवाढीचं काम करत असतं, पण आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला दिसतोय। या देशाचं गौरवशाली नेतृत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करतोय, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रगती करतोय आणि त्याच विचारांवर पुढे चालणारे एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज त्यांनी संकल्प केलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये विशेष करून फडकवायचा आहे। आज या ठिकाणी मार्गदर्शन करताना किंवा त्यांचे विचार ऐकून घेत असताना एकच गोष्ट लक्षात आली की त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे
हा एकच सांगतो की एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळेल आणि आगामी काळातील नगरपालिकेचे जे विषय असतील ते विषय मार्गी लागतील आणि आगामी काळातील सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असणार आहे। भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे। आज विकासाच्या मुद्द्यावर अनेक या समाजातील सर्व घटक भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहेत आणि विशेष करून तरुण पिढी ज्यांना मोदीजींचे विचार आवडतात त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे विचारावर श्रद्धा ठेवून ते भारतीय जनता पार्टीकडे येत असतात। त्याचप्रमाणे निवडणुका आहेत, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे, पण आज आपण इथं बघतोय की त्यांचे जे काही आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासच आपल्याला सांगतो की ते कुठल्याही इच्छेने किंवा कुठलीही इच्छा ठेवून किंवा आशा ठेवून ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत नाही, तर भारतीय जनता पार्टीचा विचार घेऊन ते पुढे जाणार आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबक।